नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण उन्हाळा विशेष भागामध्ये शरीराला थंडावा देणारा असं थंडगार कलिंगडाचं सरबत अगदी 10 ते 15 मिनिटात तयार करणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम मी इथे हे सब्जा घेतलेला आहे। हे तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात अगदी सहजपणे मिळेल आणि यातले मी 1-2 चमचे सब्जा एका दुसऱ्या वाटीमध्ये घेतलेला आहे। त्यामध्ये भरपूर असं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून यावरती झाकण ठेवून साधारण एक अर्धा तास आपल्याला या सब्जाच्या बिया भिजून घ्यायच्या आहेत। या लगेचच भिजतात, काही जास्त वेळ लागत नाही। गुणधर्मामध्ये या थंड असतात, त्यामुळे आपल्या शरीराला थंडावा देण्यासाठी उपयुक्त ठरतात। तर कुठलंही तुम्ही सरबत बनवताना याचा वापर नक्की करा उन्हाळ्यामध्ये। आता इथे मी हे कलिंगड घेतलेलं आहे आणि त्याचे आपल्याला अशा पद्धतीने काप करून घ्यायचे आहेत आणि त्यातल्या मी बिया देखील वेगळ्या करून घेतलेल्या आहेत। मिक्सरचं भांडं घ्यायचे आणि त्यामध्ये मी हे अर्ध कलिंगड घेतलेलं आहे, त्यातल्या सर्व बिया काढून त्याचे काप करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे। नंतर आपल्याला यामध्ये 2 चमचे साखर टाकायची आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर 1 चमचा मी इथे हे काळं मीठ टाकलेलं आहे। चवीनुसार आपल्याला आपलं जे नॉर्मल मीठ आहे ते टाकायचं आहे। थोडीशी पुदिन्याची पानं टाकलेली आहेत आणि अर्धा लिंबाचा रस टाकलेला आहे। ते इतकं साहित्य टाकल्यानंतर आपल्याला हे मस्त असं मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे। तर हे पहा, हे मस्त मी मिक्सरला फिरून घेतलेला आहे। आता यामध्ये काही थोडेफार कण उरलेले असतात, त्यामुळे आपल्याला हे जे सरबत आहे ते व्यवस्थित चाळणीने चाळून घ्यायचं आहे। तर आपण हे सरबत पाहिलत ना, अगदी 10 ते 15 मिनिटात तयार केलेलं आहे। यामध्ये आपण कुठलाही खाण्याचा रंग किंवा प्रिझर्वेटिव्ह, इसेन्स काहीही वापरलेलं नाही। अगदी मस्त हे आपण कलिंगडाचं सरबत तयार केलेलं आहे। आणि यामध्ये आता आपण टाकूयात ह्या ज्या सब्जाच्या बिया आपण मगाशी भिजवल्या होत्या त्या 1 चमचा टाकते आणि पुन्हा एकदा आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर तयार झालं आहे आपलं मस्त असं थंडगार हे कलिंगडाचं सरबत। पिण्याच्या अगोदर तुम्ही थोडंसं हे फ्रीजमध्ये ठेवून थंडगार करून घेऊ शकता आणि सर्व करू शकता। तर तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करा। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळेल। आणि सोबतीला मी यामध्ये थोडं थोडं बर्फ देखील टाकलेला आहे। तर तयार झालं आहे आपलं मस्त थंडगार असं हे कलिंगडाचं सरबत। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसह। रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।